नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज। जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना JJITA तर्फे आयोजित या एक्स्पोचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले। हा 3 दिवसीय एक्स्पो दिनांक 13, 14, 15 फेब्रुवारी दरम्यान खान्देश सेंट्रल मॉल येथे सर्व नागरिकांसाठी खुला आहे। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, PC प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण पाटील, प्रमा कंपनीचे अंकुर ढोले, ऑल कनेक्टरचे संदीप बिरारी, पवन मधारे, चेतन गावंडे, पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द, सिबा पाठक, आनंद जगदाळे, धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती। यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे व JJITAचे संपूर्ण टीमने असलेल्या या स्टॉलला भेट दिल्या। जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये AIचा वापर करणार जिल्हाधिकारी यांनी सांगितले। ते स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी तांत्रिक विषयावर मार्गदर्शन केले। ते म्हणाले की संगणकातील व्हायरस संक्रमणाबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असून सिक्युरिटी प्रोडक्ट्स निवडताना गुणवत्तेवर भर दिला पाहिजे। जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये विशेषतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कम्प्युटर व्हिजन आणि AI आधारित अलर्ट जनरेशन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार आहोत। व्हिडिओ फीडच्या विश्लेषणातून AI द्वारे चांगले निष्कर्ष काढता येतात। IT आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीजमधील जनजागृती महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी संघटनेच्या उपक्रमाचे यावेळी कौतुक केले। त्याचा अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीचा हा एक्स्पो खूप आवश्यक आहे। तर जळगावकरांसाठी आपण दिलेली ही पर्वणी नक्कीच त्यांच्यासाठी उपयोगाची ठरेल आणि त्याच्यामधून आपलाही बिझनेस वाढेल आणि त्यांचाही फायदा होईल। अशा प्रकारचं एक कोहॅबिटेशन ज्याला म्हणतो ते आपल्याला साध्य करता येईल। तर मी आयोजकांचे परत एकदा मला बोलवल्याबद्दल आणि हा एक्स्पो आयोजित केल्याबद्दल खूप खूप आभार। नमस्कार, मी सुनील गोलप, व्हाईस प्रेसिडेंट JJITA। आज आपण कलेक्टर साहेबांच्या हस्ते ह्या आपल्या एक्स्पोचं उद्घाटन केलं। आपण आपली जी कॉन्सेप्ट होती आपल्या एक्स्पोच्या बाबतीतली ती कलेक्टर साहेबांना आपण सांगितली, त्यांना ती खूप आवडली आणि त्यांचे काही जे मार्गदर्शन होतं, त्यांनी काही सूचना आम्हाला दिल्या, त्या खरंच खूप चांगल्या सूचना आम्हाला दिल्या। आम्ही त्या नक्कीच इम्प्लिमेंट करू। सर, हा एक्स्पो नेमका किती दिवस चालणार आहे? हा एक्स्पो आता 3 दिवस आहे, 13, 14 आणि 15 फेब्रुवारी। सर, या एक्स्पोमध्ये कुठकुठल्या प्रकारचे नेमकं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत? या एक्स्पोमध्ये आपण IT प्रोडक्ट्स म्हणजे जसं डेस्कटॉप, लॅपटॉप्स, प्रिंटर्स, राउटर्स वगैरे, अँटीव्हायरसेस हे प्रोडक्ट्स आहेत। सिक्युरिटी सिस्टम्समध्ये आपण जसं कॅमेरे, CCTV कॅमेरेज आहे, वेगवेगळ्या AI बेस्ड टेक्नॉलॉजीचे कॅमेरे जे नवीन आलेले आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत। काही सोलर पॅनलचे स्टॉल्स आहेत, इंटरॅक्टिव्ह पॅनलचे स्टॉल्स आहेत। ह्या प्रकारचे आपण इथे काय आवाहन करणार जळगावकर? मी जळगावकरांना हे आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा, जेणेकरून जे आपण ही जी नवीन टेक्नॉलॉजीचे जे आपण इथे आयोजन केलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल। तसंच मी विद्यार्थ्यांनाही आवाहन करतो की तुम्ही ह्या एक्स्पोसाठी इथे या आणि ह्या एक्स्पोचा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला कसा होतो, काय होतो हे तुम्हाला इथे नक्कीच शिकायला मिळेल।